ओके. बरं. काय म्हणायचं? दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या वतीने नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यामुळे नवीन कलावंतांना एक व्यासपीठ निर्माण होतं आणि त्याच्यातून नवीन कलावंत घडतात. ही स्पर्धा उत्तरोत्तर अशीच व्यापक स्वरूपात होत राहो, कारण यंदाच्या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या वतीने बक्षिसाची रक्कम देखील वाढवण्यात आल्यामुळं नाट्यक्षेत्राकडे नवीन पिढीतील कलावंतांचा ओघ हा वाढता राहिलेला आहे. निश्चितच त्याचा सर्व फायदा त्या कलावंतांना होईल. तर या स्पर्धेमुळं आम्ही अत्यंत खुश आहोत आणि बरोबर आम्ही यापेक्षाही दर्जेदार परफॉर्मन्स या ठिकाणी घेऊन येऊ आणि प्रथम क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न करू. तुम्ही या क्षेत्रामध्ये किती वर्षापासून आहे कला या क्षेत्रात? मी 2012पासून या क्षेत्रामध्ये काम करतो आणि 2021 पासून मी राज्यनाट्याच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी. कुठून आलं मी लातूर केंद्रावर. कोणते कोणते उपक्रम आपण राबवले आतापर्यंत? आम्ही एकांकिका, महाविद्यालयीन एकांकिका आणि म्हणजे महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये जसं की अहिल्या करंडकमध्ये आम्ही सहभागी दरवर्षी नोंदवतो. राज्यनाट्याच्या स्पर्धा करतो. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं नाट्यशिबिर वगैरे आयोजित करणं याच्यामध्ये आमचा सहभाग असतो. काय? प्रमोद भास्कर कांबळे. जातो.